आणि भंडारा जिल्ह्यात माझी कलेक्टर साहेब तुम्हाला विनंती आहे, 2-2.5 तास त्या ठिकाणी जनतेला भेटण्याकरता वेळ ठेवा. जनता जी येतं ते सरकारकडे अपेक्षेने येतं. आता एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधली आणि एसडीओ भेटणारच नाही, तहसीलदार भेटणार नाही, असं नाही होणार. या प्रशासकीय कार्यालयामध्ये वेळ दिला पाहिजे प्रत्येकाने. आज मला पाठी देखील नाही कुणाची. तुम्ही केव्हा जनतेला भेटणार आहे? जनता मायबाप एवढा दूर नेला. तहसील कार्यालयात तहसीलदार किती वाजता भेटणार? 2 ते 4 मिळणार आहे, 1 ते 3 मिळणार आहे. जनतेकरता स्पेसिफिक पाठी लावा. सर्व अधिकाऱ्यांनी सर्वांच्या चेंबरवर पाठी असली पाहिजे. जनतेला भेटण्याची वेळ, नागरिकांना भेटण्याची वेळ हे स्पेसिफाय केलं पाहिजे. जिल्हाधिकाऱ्याकडे स्पेसिफाय केलं पाहिजे, एसपीने स्पेसिफाय केलं पाहिजे तुम्ही केव्हा भेटणार जनतेला. लोकाभिमुख प्रशासन तोंडाने होणार नाही, भाषणाने होणार नाही. आपल्या प्रशासनाच्या कर्तव्याने कर्तृत्वाने, जसं मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकाच्या दिवशी आम्ही जनतेला, लोकांना, आमदारांना, खासदारांना दिवसभर मंत्री भेटतात. ठीक आहे, काही कमी जास्त होत असेल, पण आमचा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मंगळवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मंत्र्यांनी भेटलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्ती जर आला मंत्रालयात त्याची भेट घेऊन त्याची समस्या सोडली पाहिजे. हे देवेंद्र फडणवीस सरकारचं त्या ठिकाणी सांगणं आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी, एसपी आणि सर्व प्रशासन मंडळ अधिकाऱ्यापर्यंत जनतेला भेटण्याकरता कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शेवटी इमारती बांधायच्या, त्या ठिकाणी त्या मोकळ्या पडायच्या, असं काही या ठिकाणी होऊ देऊ नका. मी एवढंच सांगेल की आपलं सरकार निश्चितपणे, पडोळेजी, परनेजी, पंकजजी, आपलं सरकार हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करत आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 2029 मध्ये आम्ही जे वचन जनतेला दिले, आम्ही आता वचन दिलंय शेतकऱ्यांना दिवसाने 12 तास वीज देण्याचं. हे मला माहिती आहे.